वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतल्या अतिशय महत्त्वाच्या वळणाकडं आज आपण वळणार आहोत, ज्याच्यामध्ये माऊली आज प्रत्यक्ष रूपात भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकावरच्या निरूपणाला सुरुवात करत आहेत। पण त्याच्यापूर्वी माऊलींनी भगवान श्री गणेशाला नमन केलं, गणेश रूप ओंकाराचं स्वरूप सांगितलं, माता सरस्वतीला नमन केलं, सद्गुरूला नमन केलं। नंतर ते गीतार्थाकडे वळले। गीतार्थाची महती सांगण्यापूर्वी हा गीतार्थ ज्या महाभारत ग्रंथातून व्यक्त झाला आहे, त्या महाभारताची थोरवी वेगवेगळ्या दृष्टांतांच्या माध्यमातून माऊलींनी व्यक्त केली। महाभारताची थोरवी झाल्यानंतर या गीतार्थाची थोरवी माऊली वेगवेगळ्या दृष्टांतांच्या आधारे व्यक्त करतायत आणि या गीतार्थाची थोरवी सांगून अशा महान गीतार्थाचं स्पष्टीकरण आपण करतोय। या भावनेमुळं स्वतःच्या मनामधली जी काही भावना आहे ती नम्रपणे श्रोत्यांच्या समोर सद्गुरूंच्या समोर व्यक्त करतायत आणि हा गीतार्थ किती श्रेष्ठ आहे हे पुन्हा एकदा वेगळ्या संदर्भात माऊली स्पष्ट करतायत। हे सगळं वर्णन आणि विवेचन चालू असताना निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना एक महत्त्वाची सूचना केली आणि त्या सूचनेनंतर पुन्हा माऊली श्रीमद भगवद्गीतेकडं वळतायत। असा तो सुंदर वळणाचा प्रसंग आजच्या या निरूपणामध्ये घडतोय, ज्याच्यामध्ये सुरुवातीला माऊली म्हणतायत की दारूयंत्र जसं एखाद्या वेगळ्या व्यक्तीच्या चेष्टेनं चालतं, अगदी तसंच मी सद्गुरूच्या कृपेनं संतांच्या कृपेनं या गीतार्थाचं स्पष्टीकरण करण्यासाठी धजावलो आहे। तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुलिया परी अलंकारितू भलतया परी। अर्थात माऊली सांगतायत त्याप्रमाणे तुम्ही मजवर अनुग्रह केला आणि साधूंनी आज्ञाही केली आहे, म्हणून आता आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे आपण मला सुशोभित करा, माझ्याकडून बोलवून घ्या। अर्थात माऊली म्हणतायत जे काही माझ्याकडून होणार आहे ते सगळं तुमच्याकडूनच होणार आहे। तैसा मी अनुग्रहितो, सद्गुरूंकडून संतांकडून मी अनुग्रहित आहे, त्यांचा अनुग्रह मला लाभलेला आहे। साधनेच्या क्षेत्रामध्ये अनुग्रह ही खूप महत्त्वाची प्रक्रिया आहे। अनुग्रह शब्दाचा अर्थ आहे एका दिव्यानं दुसरा दिवा लागणं। एक दिवा प्रकाशमान आहे, त्याची आत्मज्योत प्रकाशमान झालेली आहे। ती प्रकाशमान झालेली आत्मज्योत जेव्हा एखादा ब्रह्मलीन महापुरुष असा एखादा दिवा की ज्याच्यामध्ये तेल आहे, वात आहे, परंतु तो पेटलेला नाही आहे, अशा पेटायच्या लायक असलेल्या दिव्याला स्वतः पेटलेला दिवा जेव्हा आपली ज्योती देतो तेव्हा त्याला आपण अनुग्रह असं म्हणतो। एक खूप सुंदर गाणं आहे, ज्योत से ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो। संत ज्ञानेश्वर चित्रपटामध्ये ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातल्या ज्ञानेश्वरांच्या तोंडी या ओळी घातलेल्या आहेत। त्यातले ज्ञानेश्वर म्हणतात ज्योत से ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो। ही ज्योतीपासून ज्योत पेटवणं म्हणजेच अनुग्रह देणं किंवा अनुग्रहित होणं। म्हणून साधक जेव्हा सद्गुरूकडे जातो, संतांकडे जातो, तेव्हा तो सद्गुरूंना संतांना हे सांगतो की मी मेणबत्ती आहे। म्हणजे कोणताही दिवा पेटण्यासाठी दोन गोष्टी लागतात, एक कापूस असला पाहिजे आणि दुसरी त्याच्यामध्ये तेल असलं पाहिजे। या दोन गोष्टी असतील तर दिवा पेटणं सोपं आहे। तसं आत्मबोधाचा दिवा पेटण्यासाठीही दोन गोष्टी लागतात, एक शरीर असावं लागतं आणि या शरीरात जीव असावा लागतो। मेलेल्या माणसाला आत्मबोध देता येत नाही,
आणि जिवंत आत्म्याला म्हणजे केवळ आत्म्यालाही आत्मबोध देता येत नाही. आत्मबोध मिळण्यासाठी नश्वर देह आणि या नश्वर देहात ईश्वराचा अंश असा आत्मा असावा लागतो. देवादिकांना सुद्धा ब्रह्मबोध घेऊन मोक्ष मिळवता येत नाही, कारण त्यांच्या शरीरात आत्मतत्व जरी असलं तरी त्यांनी जे शरीर धारण केले ते नश्वर नाही. म्हणून नश्वर शरीर आणि ईश्वराच्या अंशरूप परमात्मा ज्यांच्याकडं आहे त्यांनाच आत्मबोध देता येतो. पण केवळ या दोनच गोष्टी असून चालतात का? तर नाही. बरेचसे असे दिवे आहेत की त्यांच्यामध्ये तेल आहे, वात आहे, पण ते आयुष्यात कधीच पेटले गेलेले नाहीत, तसेच सडलेत, तसेच खराब झालेत. तसे बरेचशी माणसं माणसाच्या जन्माला आलेत, त्यांना देवानं चांगलं सुदृढ शरीर दिलं आहे, विचार करण्यासारखी बुद्धी दिली, विवेक दिला आहे, पण तरीसुद्धा सद्गुरूच्या सहवासात जाऊन आपला दिवा, आपली मेणबत्ती पेटवावी ही सद्बुद्धी त्यांच्या ठिकाणी आलेली नाही. पूर्वसुकृत किंवा काय म्हणू, मागच्या जन्मातली काही पापं त्यांच्या या सगळ्याच्या आड येत असतील, म्हणून सुकृत काही त्यांच्याकडून या पद्धतीचं घडलं नसेल. पण म्हणून ते अनुग्रहित झालेले नाहीत. अनुग्रहित होणं याचा अर्थ आत्मबोध रूप असलेले सद्गुरू आपला आत्मबोध एका अशा साधकाला देतात ज्याची इच्छा आहे की आपला दिवा पेटला पाहिजे. एक गोष्ट महत्त्वाची आहे, केवळ दिवा आणि ज्योत असून चालत नाही. त्या दिव्याला किंवा त्या पणतीला ज्योतीमध्ये परावर्तित होण्याची इच्छा असली पाहिजे. ती इच्छा जर नसेल तर कोणताही दिवा जबरदस्तीनं लावता येत नाही. नाहीतर सद्गुरूंमध्ये एवढी ताकद असते की प्रत्येक शिष्याला आत्मबोध देण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते. पण जोपर्यंत जीव किंवा साधक स्वतः होऊन सद्गुरूंकडं, संतांकडं येत नाही, तोपर्यंत सद्गुरू आणि संत त्याचा दिवा पेटवत नाहीत. त्याच्यामध्ये ती जिज्ञासा, मुमुक्षुत्व जागृत झालं पाहिजे. मला ज्ञान द्या, माझा उद्धार करा, ही भावना त्यांच्या अंतःकरणात जागृत झाली पाहिजे. अशी भावना घेऊन जोपर्यंत तुम्ही सद्गुरूकडं किंवा संतांकडं जाणार नाही, तोपर्यंत सद्गुरू तुम्हाला आत्मज्ञान देणार नाही. भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या सहवासात बरीच वर्ष होती. असं नव्हतं की केवळ महाभारताच्या प्रसंगातच दोघांची भेट झाली. अनेक वर्षांचा दोघांचा सहवास होता. पण इतक्या वर्षात कधीच भगवान कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला आत्मज्ञान दिलेलं नाही. इतकंच नाही तर भगवंत सुरुवातीलाच आत्मज्ञान देऊन मोकळेही झाले नाहीत. अर्जुनाच्या मनात आधी भावना निर्माण केली, आधी भूमी निर्माण केली आणि मग आत्मज्ञानाचं बीजारोपण केलं. म्हणून कोणताही साधक थेट तुमच्याकडे आला की त्याला आत्मज्ञान द्यायचं नसतं. आधी त्याची पार्श्वभूमी तयार करावी लागते, त्याची मनोभूमी तयार करावी लागते. एकदा त्याची मनोभूमी तयार झाली, त्याच्या मनात श्रद्धेची जागा तयार झाली, श्रद्धेची पोकळी तयार झाली, सद्भावना निर्माण झाली आणि एकदा त्या सद्भावनेचं सुपीक अशी जमीन तयार झाल्यावर त्याच्यात नुसतं बीजारोपण सद्गुरूनं केलं की लगेच आत्मबोधाचा वृक्ष महावृक्षात रूपांतरित होतो. आणि याला माऊली अनुग्रहित शब्द वापरत आहेत. आणि तो अनुग्रह श्रीमद भगवद्गीतेच्या शेवटी अर्जुनाला मिळाला असं आपल्याला चित्र दिसतं. आणि म्हणून माऊलीसुद्धा म्हणतायत, तैसा मी अनुग्रहितो, मी त्याचप्रमाणे सद्गुरूंचा अनुग्रहित आहे. सद्गुरूंनी मला ब्रह्मार्थ सांगण्याचं सामर्थ्य, गीतार्थ सांगण्याचं सामर्थ्य मला दिलेलं आहे. मी त्याप्रमाणे अनुग्रहित आहे. तैसा मी अनुग्रहितो, साधूंचा निरूपितो, मी साधूंचा निरूपितो आहे. बघा पुन्हा तोच शब्द, साधूंचं जे काही सांगणं आहे, म्हणणं आहे, ते तुमच्यापर्यंत सांगणारा मी आहे. सांगाडा काय आपण सांगोड्या असा काहीतरी शब्दप्रयोग आहे, ज्याचं काम फक्त सांगणं एवढंच आहे. सांगावा म्हणजे जो सांगायचा आशय आहे तो सांगावा. सांगाड्या म्हणजे तो सांगावा पोहोचवणारा. जुन्या काळामध्ये दवंडी पिटवणारी लोक असायची, पैसे देऊन ते दवंडी पिटवायचे. तर ज्याला कोणाला गावामध्ये तो आशय पोहोचवायचा आहे, म्हणजे गावात भंडारा आहे,
तर जो भंडारा देणारा आहे तो त्याला पैसे देणार आणि सांगणार की गावामध्ये सांगून ये की हा माणूस भंडारा देतो. तो सांगणारा जो आहे त्याचं जे काम आहे ते काम माझं आहे असं माऊली म्हणतायत. म्हणून साधूंचा निरूपितू, साधू महात्म्यांचा मी निरूपितू आहे. निरूपितूचा अर्थ त्यांनी सांगितलेलं जे काही निरूपण आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी केवळ माध्यम आहे असं माऊली म्हणतायत. बघा इथं आलेला अर्थ. अहो महाराज, आता आपण इकडे लक्ष द्यावे. नाही, त्याच्या आधीची उभी आहे. त्याप्रमाणे तुम्ही मजवर अनुग्रह केला आणि साधूंनी आज्ञाही केली आहे. म्हणून आता आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे आपण मला सुशोभित करा. माऊली म्हणताय तैसा मी अनुग्रहितू, मी तर त्याप्रमाणे अनुग्रहित आहे. साधूंचा निरूपितू आहे. साधूंना त्यांना जे समाजाला सांगायचं आहे, साधकांना सांगायचं आहे ते पोहोचवण्यासाठीचं माध्यम फक्त मी आहे. ते आपुलिया परी अलंकारितू भलतया परी. आपुलिया परीचा इथं दिलेला जो अर्थ आहे तो आहे आपल्या इच्छेप्रमाणे अलंकारितू. खूप सुंदर माऊली इथं वर्णन करतायत. आपुलिया परी अलंकारितू, त्यांनी स्वतः सारखं मला सजवलंय, त्यांच्या इच्छेप्रमाणे मला सजवलंय. शृंगारिले बाळ कवतुकी, संतांनी हे बाळ कौतुकानं शृंगारलंय. जसं बापाला मुलामध्ये आपलं रूप दिसतं किंवा आपल्यामध्ये असलेल्या अपूर्ण गोष्टी आपल्या मुलांमधून पूर्ण करण्याची इच्छा बापाची स्वाभाविकपणे अनेकदा असते, तसं संतांना सुद्धा वाटतं की आपल्याला जे आत्मज्ञान प्राप्त झालंय ते आत्मज्ञान इतर लोकांपर्यंत पोहोचवणारा एखादा महापुरुष प्रत्येक काळामध्ये अस्तित्वात असला पाहिजे. आणि म्हणून ते आपल्यासारख्यांना आपल्यासारखं बनवतात. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, तुकोबाराय सांगतायत. संत आपल्यासारखं करून सोडतात. एखाद्या दिव्यानं दुसरा दिवा पेटला तर त्या दोन दिव्यांमध्ये हा भेद राहत नाही की पेटवणारा दिवा कोणता आणि पेटलेला दिवा कोणता. दोन्ही दिवे एकच सामर्थ्याला प्राप्त होतात, एकाच अवस्थेला प्राप्त होतात. फरक फक्त एवढाच की जो पेटवला गेलेला दिवा आहे त्या दिव्याला आता थोडं शांत व्हायचं आहे, थोडी विश्रांती घ्यायची आहे आणि म्हणून पेटवण्याचं काम आता पेटलेल्या दिव्यानं करायचं आहे. साधनेची ही परंपरा प्राचीन काळापासून आपल्याकडं चालत आलेली आहे. गुरुपरंपरा आपण जिला म्हणतो ती गुरुपरंपरा याच्यापेक्षा वेगळी कोणतीही नाही आहे. आत्मबोधाचं ज्ञान, आत्मबोधाची ज्योत एकाकडून दुसऱ्याकडं, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडं अशी जेव्हा परंपरेनं चालत येते तेव्हा ती ज्योत महत्त्वाची असते. बाकी पेटणारा आणि पेटवणारे हे फक्त निमित्त असतात, पण त्या ज्योतीला दुसरा दिवा पेटवण्याची तेवढीच आवड असते. कारण दुसरा दिवा पेटला की दिव्याचं पेटणं सार्थक होत असतं. एखादा दिवा दुसऱ्या दिव्याला न पेटवता जर विझला तर त्या दिव्याचं पेटणं एका अर्थानं अपूर्ण आहे. अनेक आत्मबोधाला प्राप्त झालेले महापुरुष इहलोक सोडून जातात, कधी ते हिमालयामध्ये जाऊन राहतात. त्यांना प्राप्त झालेला आत्मबोध इतरांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत. अशा लोकांवर माऊलींनी बऱ्याच ठिकाणी टीका केलेली आहे. पुढं ते संदर्भ येणार आहेत. पण माऊलींचं असं म्हणणं आहे की आत्मबोधाला प्राप्त झालेला पुरुष, स्वतःला प्राप्त झालेला आत्मबोध जगाला वाटत असेल तर तो श्रेष्ठ आहे, अशी माऊलींची भूमिका आहे. आणि म्हणून माऊलींनी सुद्धा स्वतःला प्राप्त झालेला आत्मबोध इतर सगळ्यांमध्ये वाटला. 13व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांचा जन्म आहे, अवतार कार्य आहे. आणि वयाच्या अवघ्या 21व्या वर्षाच्या कारकिर्दीत माऊलींनी कितीतरी देवे पेटवले. 19 संत ज्ञानोबारायांच्या काळामध्ये लिहित होते, त्यांच्याकडून अनुग्रहित होऊन आत्मज्ञानाचा प्रचार प्रसार करत होते. नामदेवरायांसारखे असतील, चोखामेळा, कर्ममेळा, बंका, निर्मळा, सोयराबाई, कान्होपात्रा
गोरा कुंभार, मुक्ताबाई, सोपानदेव अशी अगणित संत मंडळी ज्ञानोबारायांच्या आत्मज्योतीनं प्रज्वलित होऊन स्वतःला प्राप्त झालेलं आत्मज्ञान जगाला वाटायला निघाली. आणि 800 वर्षांपासून ही अनुग्रहाची परंपरा चालू आहे. आणि संत आपल्या साधकाला, आपल्या शिष्याला, आपल्याजवळ आलेल्या प्रत्येक मुमुक्षुला, जिज्ञासूला आपल्यासारखंच अलंकारतात, आपल्यासारखंच सजवतात. आपुलिया परी अलंकारितो. आपुलिया परी म्हणजे आपल्या इच्छेनं, त्यांना जसं वाटलं त्या पद्धतीनं अलंकारितो, त्याप्रमाणे ते सजवतात. अलंकारितू भलदया परी, वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना जसं वाटतं तसं ते साधकांना सजवतात. तसं मला सद्गुरूंनी आणि संतांनी सजवलं, मला अनुग्रहित केलं, मला अलंकारित केलं. आणि त्यामुळं मी या सद्गुरूंचा निरूपिता झालो आणि म्हणून मी तुमच्या पुढं बोलतोय. इतकं विवेचन माऊलींनी केल्यावर पुढची जी ओळ आहे ती सद्गुरूंची आहे, निवृत्तीनाथांची आहे. निवृत्तीनाथ हा सगळा प्रसंग ऐकतायत. 82 ओव्या माऊलींच्या ऐकल्या. या सगळ्या ओव्यांमधलं सगळं निरूपण ऐकलं. ऐकावंसं वाटत होतं म्हणून ऐकलं, ते सगळं महत्त्वाचं होतं म्हणून ऐकलं. पण सद्गुरू निवृत्तीनाथांनाही वाटलं की आता मूळ विषयाकडे वळायला हवं. तेव्हा निवृत्तीनाथ काय म्हणतात ते माऊली स्वतःच्या भाषेत सांगतायत. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझं बोलावे न लगे काही, आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा. निवृत्तीनाथ काय म्हणतायत ते माऊली सांगतायत. तेव्हा श्री गुरु म्हणतायत, पुरे हे तू आम्हाला सांगावेस असं नाही, आता गीतार्थ सांगण्याकडे लवकर लक्ष दे. तव श्री गुरु म्हणती राही. तेव्हा त्यावेळेला श्री गुरु अर्थात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, राही असू दे, हे जे काही तू आतापर्यंत बोलला हे तुझं बोलावे न लगे काही, हे सगळं तुला बोलण्याची गरज नाही. हे सगळं जे काही तू सांगितलंच, हे सांगणं नाही सांगितलं असतंस तरी चाललं असतं. आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा. आपण ज्या गोष्टीसाठी आलो आहोत, जो गीतार्थ सांगण्यासाठी तू इथं आला आहेस, जो गीतार्थ ऐकण्यासाठी श्रोते तुझ्यासमोर उपस्थित झाले आहेत, त्या श्रोत्यांना आता तू लवकरात लवकर ग्रंथाबद्दलची माहिती दे. ग्रंथाच्या निरूपणाकडं, गीतार्थाच्या निरूपणाकडं आता तू वळ, असं सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना सांगतात. निवृत्तीनाथ असं सांगत जरी असले तरी निवृत्तीनाथांना या गोष्टीची जाणीव आहे की ज्ञानोबारायांनी जे काही सुरुवातीला म्हटलंय ते सांगणं खूप गरजेचं आहे. अनेकांना ज्ञानेश्वरी आराधना ऐकतानाही प्रश्न पडला असेल की आम्ही ज्ञानेश्वरी म्हणजे गीता ऐकायला बसलोय, पण गीतेचा काही अजून उल्लेखच येत नाही आहे. कोणत्याही वस्तूचं दान करण्यापूर्वी, ती वस्तू देण्यापूर्वी त्या वस्तूची पार्श्वभूमी सांगणं, त्या वस्तूचं महात्म्य सांगणं, ही गोष्ट खूप गरजेची असते. कारण एखादी वस्तू किंमत माहीत नसताना हातात आली तर तिचं अवमूल्यन होण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून वस्तू देताना ती किती महत्त्वाची आहे, ती किती जाणीवपूर्वक हाताळायची आहे, हे सांगणं खूप गरजेचं असतं. डॉक्टरसुद्धा गोळ्या देताना वेगवेगळ्या प्रकारे सांगतात की ही गोळी महाग आहे, ही गोळी गुणकारी आहे, पण विशिष्ट वेळीच घ्यायची आहे, पथ्य सांभाळून घ्यायचं आहे वगैरे वगैरे सांगून मगच गोळी देतात. नाहीतर आला पेशंट आणि दे गोळी असं डॉक्टर कधीच करत नाहीत. विद्यार्थ्यांना सुद्धा प्रमाणपत्र देताना आम्ही सांगतो, तुम्ही केलेल्या मेहनतीमुळे हे प्रमाणपत्र मिळतं आहे, याचा तुम्हाला भविष्यात उपयोग होणार आहे असं सांगून ते द्यावं लागतं. एखादी वस्तू जेव्हा आपण एखाद्याला देतो तेव्हा त्या वस्तूचं महत्त्व सांगून ती वस्तू त्याला दिली तर तो त्या वस्तूची अधिक काळजी घेतो, ती वस्तू तितक्या संवेदनशीलतेने हाताळतो. गीतार्थसुद्धा कोणत्या संवेदनशीलतेनं हाताळावा, आपण ज्या ग्रंथाचं सेवन करतोय तो ग्रंथ किती श्रेष्ठ आहे, त्याची महती काय आहे, त्याचं सामर्थ्य काय आहे, हे सांगून माऊली आपल्याला गीतार्थ सांगतायत. आणि म्हणून जे काही माऊलींनी सांगितलं आहे ते तितकंच महत्त्वाचं होतं. पण ते महत्त्वाचं जरी असलं, नुसतं तेच सांगून पण उपयोगाचं नाही. नुसतं अमृत चांगलं आहे म्हणून नुसते अमृताचे गोडवेच गात राहिलोत तर पिणाराही म्हणाल ठीक आहे बाबा, कळलं आता आम्हाला, आता अमृत प्यायला पण द्या. नाहीतर भुकेल्या लोकांना नुसतं अन्नाचं महत्त्वच सांगत बसलो आणि ताटात काही वाढलंच नाही तर तेही एखाद्या वेळी पंगत सोडून निघून जायची शक्यता असते.
आणि म्हणून सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणतायत की ज्ञानदेवा, हे विवेचन आता थांबव, हे आता सांगण्याची गरज नाही, तू आता गीतार्थाकडं वळ आणि लवकर वळ. आणि म्हणून लगेच माऊली म्हणतायत, या बोला निवृत्तीदासू. निवृत्तीनाथांच्या या शब्दांच्या बरोबर या बोला, हे बोल, हे म्हणणं निवृत्तीदासांचं, निवृत्तीनाथांचं मी ऐकलं. आणि निवृत्तीदासू स्वतःचा उल्लेख ज्ञानोबाराय निवृत्तीदास असा करतात. मी निवृत्तीचा दास आहे. शिष्य हा सद्गुरूचा दास असतो, सेवक असतो. आणि म्हणून या बोला निवृत्तीदासू. निवृत्तीदासू म्हणजे मी ज्ञानदेव असं ज्ञानोबाराय म्हणतायत. पाहुनी परम उल्हासू. सद्गुरूंचं हे बोलणं ऐकल्याबरोबर मला परम आनंद प्राप्त झाला. बघा इथलं विवेचन. अशी सद्गुरूंची आज्ञा झालेली पाहून निवृत्तीदास ज्ञानदेव मनात अतिसंतुष्ट होऊन म्हणतात की मी बोलतो ते आता स्वस्थ मनाने ऐका. या बोला निवृत्तीदासू. या बोलांबरोबर निवृत्तीदास म्हणजे मी ज्ञानदेव ज्ञानेश्वर पाहुनी परम उल्हासू. अत्यंत आनंद मला झाला. का तर सद्गुरू गीतार्थ सांग असं सांगतायत. गीतार्थ सांग असा आदेश त्यांच्याकडून मिळणं म्हणजे आपण गीतार्थ सांगण्याच्या पात्रतेचे आहोत हे त्यांनी स्वीकारलंय, याचा तो आनंद आहे. सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय ना गीतार्थ सांग असं, याचा अर्थ असा आहे की आपण गीतार्थ सांगण्याच्या पात्रतेचे आहोत, याचं प्रमाणपत्र सद्गुरूंनी दिलंय. याचा आनंद माऊलींना झाला. आणि माऊली म्हणतात, या बोला निवृत्तीदासू पाहुनी परम उल्हासू. म्हणे परी असा मना अवकाशू देऊन या. आणि मग ज्ञानोबाराय सगळ्यांना उद्देशून, श्रोत्यांना उद्देशून म्हणतायत परी असा ऐका, श्रवण करा, ग्रहण करा. परी असा मना अवकाशू. मनाला स्थिर करून, मनाला शांत करून, स्वस्थ मनानं, एकाग्र मनानं मी जे सांगतोय ते ऐका. कारण श्रवण करताना मन स्वस्थ असणं, एकाग्र असणं खूप गरजेचं असतं. नाहीतर धड देवळात आणि चित्त पायतानात अशी एक म्हण मराठीमध्ये आहे. नवीन चपला आणल्यात, महागड्या चपल्या आणल्यात, बाहेर ठेवल्यात आणि मंदिरात आलाय, पण डोक्यामध्ये सारखा विषय तोच चालू आहे. चपला कुणी घेऊन तर जाणार नाही ना, कुणी चोरणार तर नाही ना, दुसऱ्या चपला मिळतील की नाही, असा जर विषय कीर्तन चालू असताना मनात असेल तर त्याच्यापेक्षा त्या चपला घरी ठेवून बिना चपलीचं आलेलं परवडलं. धड केवळ देवळात आहे. चित्त जर पायतानात असेल, पायतान शब्दाचा अर्थ निरर्थक गोष्टी, साधनेला बसल्यानंतर जर क्षुल्लक व्यावहारिक गोष्टींमध्ये पुन्हा मन अडकत असेल तर ते प्रवचन फळणारं नाही. म्हणून तुम्हाला साधनेला यायचं आहे तर व्यवहारातल्या गोष्टी समाधानकारकपणे करा, त्यांना न्याय द्या. कर्मसिद्धांत हेच सांगतो. साधना भलेही थोडी करा, पण जेव्हा कर्म करतो तर ते कर्म परिपूर्ण करा. व्यवहाराची, प्रपंचाची तृप्ती होईल अशा पद्धतीनं प्रपंच करा. प्रपंच जर अपूर्ण राहिला तर तो तुम्हाला परमार्थामध्ये बाधा करणार हे निश्चित. म्हणून प्रपंचातली जी काही आपली कर्तव्य कर्म आहेत ती करताना निष्ठेनं गुंतून करा. ती कर्तव्य कर्म करताना अध्यात्म किंवा साधना मनात नाही आणली तरी चालेल. त्या निष्ठेनं, त्या भावनेनं प्रपंच, संसाराच्या गोष्टी करायच्या. पण एकदा परमार्थ सुरू झाला, एकदा आराधना सुरू झाली की त्याच्यामध्ये पुन्हा प्रपंचाच्या गोष्टी येऊ द्यायच्या नाहीत. शुद्ध मनानं परमार्थ केला की एक वेळ आपोआप अनुभवातून अशी येते की तुम्हाला असं अनुभवायला यायला लागेल की तुम्ही प्रपंच कर्मांमध्ये सुद्धा साधनेचा, ध्यानाचा आणि परमार्थाचा अनुभव घेत आहे. फक्त एक गोष्ट काळजीपूर्वक केली पाहिजे. आराधना स्वस्थ मनानं, एकाग्र मनानं, मनपूर्वक केली पाहिजे. ती करताना कोणतेही व्यत्यय नको. मध्येच कुणीतरी बोलतंय, मध्येच कुणीतरी अडचण करतंय, तर या गोष्टी बाजूला ठेवून जर आपण आराधना केली तर ती आराधना फळणारी आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत, म्हणे परी असा मन अवकाशू देऊन या. मनाला लक्ष देऊन स्वस्थ मनानं मी जे सांगतोय ते तुम्ही ऐका. 84 ओव्यापर्यंतचं हे सगळं विवेचन आहे. आणि आता श्रीमद भगवद्गीतेतला पहिला श्लोक येतोय. पहिला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतला. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. अर्थात हे संजया,
धर्मोत्पत्तीचे स्थान अशा कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने जमलेले माझे आणि पांडूचे पुत्र काय करते झाले. सगळ्यांना हा प्रसंग माहीत आहे. महाभारताचं युद्ध आहे. युद्ध सगळं ठरलेलं आहे. युद्धाच्या पूर्वी संधी करण्याचा प्रयत्न कृष्ण परमात्म्यानं केलेला आहे, पण ती संधी दुर्योधनानं फेटाळलेली आहे. पांडवांनी म्हटलं होतं की किमान 5 गावं तरी आम्हाला जगण्यासाठी त्यांनी द्यावीत, दुर्योधनानं द्यावीत. परंतु युद्धाशिवाय सुईचं टोक मावेल एवढी सुद्धा जमीन मी दुर्योधनाला म्हणजे पांडवांना देणार नाही, असं स्पष्टपणे दुर्योधन सांगतोय. युद्ध अनिवार्य बनलेलं आहे हे कृष्णाला कळलं आहे. कृष्णानं आपल्या परीनं सगळे प्रयत्न करून बघितलेत, पण ज्याला स्वतःचा विनाशच करून घ्यायचा आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी, अशी परिस्थिती असताना आपण काही हे युद्ध रोखू शकणार नाही असं भगवान कृष्ण परमात्म्याला वाटलं आहे. किंवा हे युद्ध आता अनिवार्य बनलेलं आहे. सृष्टीच्या हिताकरता हे युद्ध आता एक आवश्यकता बनलेली आहे हे भगवान कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आले, म्हणून युद्ध होतं आहे. आणि मग युद्ध ठरलं आहे. युद्धाच्या वेळी पांडव कौरव आमने सामने बसलेत. भगवान कृष्ण परमात्म्याचं सैन्य त्यांच्याच विरोधात उभं राहिलं आहे. भगवान कृष्ण परमात्मा निशस्त्र पद्धतीनं पांडवांच्या बाजूनं आहे. प्रचंड सैन्य दुर्योधनाच्या बाजूने, त्या सैन्याचं वर्णन पुढे येईल. दुर्योधनाचं प्रचंड सैन्य आणि इकडच्या बाजूला पांडव आणि पांडवांचं सैन्य. मग ते कोण कुणाच्या बाजूने आहेत याचंही वर्णन आपण ऐकणार आहोत. पण या महाभारताच्या या प्रसंगामध्ये एक अद्भुत घटना अशी घडलेली आहे की संजयाला दिव्य दृष्टी मिळालेली आहे. संजय हा धृतराष्ट्राचा प्रधान आहे, तो त्याचा लाडका आहे. धृतराष्ट्राचा संजयावर विश्वास आहे आणि या संजयाला दिव्य दृष्टी धृतराष्ट्राच्याच सांगण्यावरून मिळालेली आहे. कारण महाभारताचा हा सगळा प्रसंग आपल्याला कळावा, आपल्याला बघता यावा म्हणून धृतराष्ट्र संजयाला प्रश्न करतोय की महाभारताचं हे जे युद्ध तुला दिव्य दृष्टीनं दिसतंय, ती दिव्य दृष्टी घेऊन मला तू हे सगळं सांग. संजय हा दिव्य दृष्टी प्राप्त झालेला महापुरुष या भगवद्गीतेमध्ये आहे. वेगवेगळ्या वेळी संजयाचा उल्लेख या ज्ञानेश्वरीमध्ये गीतेमध्ये येताना दिसणार आहे. ते संजय म्हणजे दिव्य दृष्टी प्राप्त झालेला महापुरुष. या भगवद्गीतेतलं एक एक पात्र साधकासाठी साधनेमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. ही पात्र नीट समजून घेतली तर साधनेमध्ये गती मिळणार आहे, साधनेमध्ये आपल्याला त्याची मदत होणार आहे. म्हणून ही पात्र नीट समजून घ्यायची आहेत आपल्याला आणि या पात्रांच्या तोंडी आलेले शब्दही नीट समजून घ्यायचे आहेत. धृतराष्ट्र ही एका अर्थानं व्यक्तिरेखाही आहे आणि ती एक वृत्ती पण आहे, मानसिकता पण आहे. धृतराष्ट्र ही एक मानसिकता आहे. संजय हे एक अस्तित्व आहे. संजय ही एक अवस्था आहे. संजय शब्द त्यांच्यासाठी आपल्याला वापरायचा आहे की ज्यांना सगळं काही सत्य दिसतंय, ज्यांना सगळं काही स्पष्ट दिसतंय, त्याला आपण संजय म्हणावं. ज्यांना सत्य दिसतं तो संजय आणि ज्याला सत्य दिसत नाही तो धृतराष्ट्र. जगामध्ये ही 2 अस्तित्व खूप महत्त्वाची आहेत. या जगाकडं सत्यरूपानं पाहणारा आणि या जगाला भ्रमरूप पाहणारा. जग दोघांनाही दिसतंय. हे जग आंधळ्यांनाही दिसतंय, हे जग डोळसांनाही दिसतंय. पण डोळसांना दिसणारं हे जग वास्तव आहे, पण आंधळ्यांना दिसणारं जग काल्पनिक आहे. आपण हे भौतिक पातळीवर बोलतोय. डोळ्यांना दिसणारं हे जग सत्य आहे भौतिक दृष्टीनं. आंधळ्यांना हे जे जग दिसतंय ते काल्पनिक दृष्टीने. त्यांना डोळे बंद करून हे जग दिसतं. आंधळे हुशार असतात हां, आंधळ्यांनाही दिसतं, पण त्यांना जे दिसतं ते त्यांच्या कल्पनेतलं आहे, सत्य नाही. डोळसाला जे दिसतं ते सत्य आहे. आता ही झाली व्यावहारिक बाजू. आता याचा जेव्हा आपण सिद्धांताकडे वळू तेव्हा या जगाकडं बघण्याच्या 2 दृष्टी आहेत, एक डोळसांची आणि एक आंधळ्यांची. डोळसांची म्हणजे ब्रह्मलीन महापुरुषांची, संतांची. संतांनाही हे जग दिसतंय आणि सर्वसामान्य तुम्हाला आम्हालाही हे जग दिसतंय. तुम्हाला आम्हाला हे जे जग दिसतंय ती माया आहे, तो भ्रम आहे, आपल्या अज्ञानातून दिसणारं ते जग आहे. म्हणून ते जग आपल्याला भ्रमरूपामध्ये दिसतंय.
मोह रूपामध्ये दिसतंय. सत्यरूप जग आपल्याला दिसत नाही आहे. सत्यरूप जग काय आहे, सत्यरूप विश्व काय आहे, जे संतांना दिसलं आहे. हे सगळं जग ब्रह्मरूप आहे, ईश्वर रूप आहे. हे या सगळ्या जगाचं खरं रूप आहे. परंतु ज्यांना ती ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली नाही त्यांच्यासाठी हे सबंध जग म्हणजे मोहरूप आहे, मायारूप आहे, भ्रमरूप आहे. आणि म्हणून धृतराष्ट्राला दिसत नाही आहे, म्हणून तो संजयाला विचारतोय की हे जग कसं आहे मला सांग. या अर्थानं आपल्याला धृतराष्ट्राची व्यक्तिरेखा किंवा मानसिकता समजून घ्यायची आहे आणि या दृष्टीनं संजयाची मानसिकता लक्षात घ्यायची आहे किंवा संजयाचं अस्तित्व त्या अर्थानं लक्षात घ्यायचं आहे. मग बघा, संजयाला धृतराष्ट्र काय म्हणतो की संजया, धर्मक्षेत्र असलेलं जे कुरुक्षेत्र आहे तिथं युद्धाच्या इच्छेनं गेलेले माझे आणि पांडवांचे मुलं काय करतायत. आता एक खूप मजेशीर प्रश्न आहे की भगवद्गीतेची सुरुवात व्यासांनी धृतराष्ट्राच्याच तोंडून का केली. कारण आपण म्हणतो ना, चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या माणसांच्या हातानं व्हायला पाहिजे. एखाद्या कोणत्या चांगल्या समारंभाचं उद्घाटन करायचं आहे, मंदिराचं उद्घाटन करायचं आहे, तर आपण चांगल्या माणसांच्या हातून करतो. मग गीतेमध्ये तर चांगली पुरुष नव्हते का, एकापेक्षा एक महात्मे होते. भगवान कृष्ण परमात्म्याच्या श्लोकापासूनही भगवद्गीतेची सुरुवात करता आली असती व्यासांना, पण भगवान कृष्ण परमात्म्याच्याही तोंडून निघालेल्या श्लोकातून भगवद्गीतेची सुरुवात व्यासांनी केलेली नाही. जो कृष्ण वंदे जगद्गुरू आहे त्यांच्याही तोंडून गीतेची सुरुवात व्यासांनी केली नाही. ठीक आहे, अर्जुनाच्या तोंडून तरी करायला हवी. तो भक्त श्रेष्ठ आहे, गीतेचा खरा अधिकारी आहे, गीतेसारखं ज्ञान त्याच्यामुळं सगळ्या जगाला मिळतंय. अशा अर्जुनाच्या तोंडून निघालेल्या श्लोकातून तरी या भगवद्गीतेची सुरुवात व्यासांनी करायला हवी होती. किंवा किमान संजयाच्या तोंडून निघालेल्या शब्दांमधून तरी या गीतेची सुरुवात व्हायला अडचण नव्हती. कारण ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली, दिव्यदृष्टी प्राप्त झालेले संजय आहेत, त्यांच्याकडून तरी गीतेच्या श्लोकाची सुरुवात व्हायला हवी होती. पण असं न करता व्यासांनी धृतराष्ट्राच्या तोंडून भगवद्गीतेची सुरुवात केली. आणि या धृतराष्ट्राचा नंतर एकही श्लोक आपल्याला भगवद्गीतेत सापडणार नाही. माऊलींनी वेगवेगळ्या संदर्भात ते उल्लेख केलेत, पण धृतराष्ट्र सुरुवातीलाच बोलतोय. धृतराष्ट्र बोलतोय, धृतराष्ट्राच्या तोंडून भगवद्गीतेची सुरुवात व्यासांनी का केली, याचं खूप सुंदर कारण आहे. काय आहे, व्यासांना सगळ्या जगाला हे सांगायचं आहे की गीता कुणासाठी आहे, भगवद्गीतेचा अधिकारी कोण आहे. व्यासांना या गोष्टीची जाणीव आहे की जेव्हा ही श्रीमद भगवद्गीता प्रकाशमान होईल, जगासमोर येईल, तेव्हा कलियुगाला सुरुवात झालेली असणार आहे. द्वापार युगाच्या अंतकाळामध्ये, शेवटच्या काळामध्ये, द्वापार युगाच्या अंतिम टप्प्यामध्ये भगवद्गीतेचा जन्म झालेला आहे. आणि तो भगवद्गीतेचा जन्म पुढच्या युगातल्या लोकांना प्रकाशमान करण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी झालेला आहे. आणि व्यास हे दूरदृष्टी असलेले महापुरुष आहेत, महात्मे आहेत. त्यांना त्याच क्षणाला कळले की ही भगवद्गीता कलियुगातल्या लोकांसाठी आहे. कलियुगातल्या लोकांसाठी ही भगवद्गीता अतिशय उपयुक्त असणार आहे. आणि त्यांना ही भगवद्गीता सांगण्यासाठी आपल्याला सगळ्यात हायलाईट म्हणा, अंडरलाईन म्हणा, अधोरेखित जर कुणाला करायचं असेल तर गीतेच्या अधिकाऱ्यांना अधोरेखित करायचं आहे. आणि म्हणून त्यांनाही मान दिला पाहिजे. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरहा, असं एक सुभाषित आहे. दुर्जनाला पहिला मान दिला तर दुर्जन चांगल्या कामात आडकाठी करत नाहीत. म्हणून आम्ही सुद्धा जे झोपतात अशा मुलांना समोर बसवतो, झोपणाऱ्या श्रोत्यांना पुढं बसवतो. कारण मन लावून ऐकणारा कुठेही बसला तर तितकंच मन लावून तल्लीन होऊन ते ऐकतो. झोपणारा पुढं बसला की तो थोडा जागा राहतो. आपल्याला पुढं बसवले. धृतराष्ट्राला श्रीमद भगवद्गीता सुरू करण्याचा मान देऊन एक महत्त्वाचा संदेश जगाला व्यासांनी दिला आहे की या गीतेचा खरा अधिकारी आंधळा जो आहे तोच आहे. माऊलींनी खूप सुंदर धृतराष्ट्राचं वर्णन केलं आहे. माऊलींची ओवी
भगवद्गीतेच्या निरूपणाची पहिली ओवी माऊली म्हणतायत, तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. पहिला श्लोक जसाच्या तसा थोडा अर्थ माऊलीने घेतलाय. तरी पुत्र स्नेहे मोहितो. धृतराष्ट्र म्हणजे कोण, तर पुत्र स्नेहाने मोहित झालेला धृतराष्ट्र, अशी माऊलींनी धृतराष्ट्राचं वर्णनच केलंय. पुत्र स्नेहाने मोहित झालेला बाप म्हणजे धृतराष्ट्र. दुर्योधनाची पापं डोळ्यांनी दिसत होती, द्रौपदीचं वस्त्रहरण डोळ्यांनी दिसत होतं, मय सभेमध्ये केलेला अपमान दिसत होता, वेळोवेळी भीमाला मारण्याचा प्रयोग केला होता, अर्जुनाला मारण्याचा प्रयोग, अर्जुनाला कमी लेखण्याचा प्रयोग, पांडवांना लाक्षागृहामध्ये जाळून मारण्याचा प्रयोग, किती प्रयोग केले होते दुर्योधनानं पांडवांना नष्ट करण्यासाठी. त्यांना भोगावा लागलेला अज्ञातवास, वनवास, त्याच्यामध्ये त्यांनी सहन केलेलं दुःख सगळं डोळ्यांनी धृतराष्ट्र बघत होता. धृतराष्ट्राच्या हातात सगळी सत्ता होती. ठरवलं असतं तर पांडवांना न्याय देता आला असता. पांडव म्हणजे धृतराष्ट्राच्या भावाची मुलं आहेत, पंडूराजाची मुलं आहेत. धृतराष्ट्राचा जेवढा सत्तेवर अधिकार आहे तेवढाच अधिकार पांडवांचा म्हणजे पंडूराजाचा आहे. पंडूराजानं हे म्हणजे तो मोठा आहे पंडूराजा, परंतु त्याच्या मृत्यूच्या पश्चात धृतराष्ट्राकडे सत्ता आलेली आहे. परंतु मोठ्या भावाच्या मुलांनाही सत्तेमध्ये खरा वाटा द्यायला हवा. राज्यशाहीचा त्या काळातला नियम होता, मोठा मुलगा राजगादीवर बसणार आणि त्याच्या मोठ्या मुलाच्या हातात पुढची सत्ता जाणार. पण पांडुराजाच्या मृत्यूनंतर सत्ता धृतराष्ट्राकडे आली. पांडुराजाच्या मुलांनाही त्या सत्तेतला वाटा न्यायानं मिळायला हवा होता, परंतु तो वाटा धृतराष्ट्रानं दिला नाही, कारण आपल्याच मुलांना सगळी सत्ता मिळावी अशी त्याची इच्छा आहे, त्याच्या मुलांचीही तीच इच्छा आहे. आणि म्हणून राजा असूनही धृतराष्ट्रानं डोळे बंद केलेले आहेत. आणि राजा म्हणून धृतराष्ट्राची ही सगळ्यात मोठी चूक आहे. राजा हा राजा असतो, त्याच्या दृष्टीत, त्याच्या नजरेत सगळेजण समान असायला हवेत, कुणी आपला नाही आणि परका नाही ही भावना ठेवणं हे राजाचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य धृतराष्ट्र विसरलेलं आहे आणि म्हणून त्याला आंधळा असं ज्ञानोबारायांनी म्हटलं आहे. कशानं आंधळा झाला आहे, तर पुत्रस्नेहानं आंधळा झाला आहे, पुत्रस्नेहानं तो मोहित झाला आहे. आपणही वेगवेगळ्या गोष्टींनी मोहित होत असतो. बघा, प्रेम करणं वेगळं आणि मोहित होणं वेगळं. मोहित होणं साधनेत घातक आहे, प्रेम करणं साधनेत अनुकूल आहे. बघा, भगवंतानं प्रापंचिकांसाठी जी नाती निर्माण केलेली आहेत त्या नात्यांमध्ये ज्या भावना आहेत त्या भावना साधनेमध्ये अनुकूल ठरू शकतात. आईचं मुलाबद्दल असलेलं स्वाभाविक प्रेम ही भावना आहे. संतांनी ही भावना वेगवेगळ्या ठिकाणी आध्यात्मिक अनुभव स्पष्ट करण्यासाठी वापरलेले आहेत. आईचं किंवा बापाचं मुलावर असलेलं प्रेम ही खूप सात्विक अनुभूती आहे. ती अनुभूती अनुभवली आपण तर अध्यात्मात मदत होणार आहे. किंवा शिष्याचं गुरुवर असलेलं प्रेम ही व्यावहारिक अनुभूती अध्यात्मामध्ये अनुकूल ठरणारी आहे. बहीण भावांचं असलेलं प्रेम किंवा पती पत्नीचं एकमेकांवर असलेलं प्रेम, असलेला विश्वास, ती भावना, ती संवेदना अनेकदा अध्यात्मामध्ये अनुकूल ठरू शकते. फक्त ती शुद्ध आणि सात्विक असली पाहिजे. तिच्यामध्ये जर मोह असेल तर ती घातक ठरते. बघा, खूप सुंदर जडभरत राजाची कथा आहे. जडभरत राजा हा याच कुळामधला, महाभारताच्या भगवान कृष्ण परमात्म्याच्या कुळामधला, आयुष्यभर कर्म केलं, राजा म्हणून काम केलं. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये संन्यास घ्यावा वाटला म्हणून राज्य त्याग केला आणि तो वनामध्ये गेला. प्रजेवरचं प्रेम काढलं, मुलांवरचं प्रेम काढलं आणि सगळ्या प्रेमाला सोडून वनामध्ये गेला. आणि साधना करता करता प्रातःकाळी अर्घ्य देता देता एक हरणाचं पाडस, हरणाचं पिल्लू बुडताना दिसलं. त्याला वाचवलं, त्याला घरामध्ये आणलं. कोणते हिंस्र पशुपक्षी त्याला खाणार नाहीत म्हणून त्याला सोबतच घेऊन तो वावरायला लागला. आणि वेळ अशी आली की तो त्या हरणावर मोहित झाला. इतका मोहित झाला की साधना करतानाही लक्ष त्याच्याकडे राहायला लागलं. आणि अशाच अवस्थेमध्ये तो मरण पावला.
आणि म्हणून तो हरणाच्या जन्माला गेला. जडभरत राजा हरण गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. म्हणून प्रेम करणं वेगळं आणि मोहित होणं निराळं. प्रेम करा, कर्तव्य म्हणून करा, प्रामाणिकपणे करा, पण त्याच्याशी लिप्त होऊ नका, त्याच्यात अडकून राहू नका. कधीही ते सोडण्याची तयारी ठेवा. परंतु धृतराष्ट्राला ते जमलं नाही. तो मोहित झाला आणि त्या मोहामुळं तो आपली राज्यगद्दी किंवा राजकर्तव्य, राजाचं कर्तव्य तो विसरला. आणि म्हणून माऊली शब्द वापरत आहेत, तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू. असा आंधळा धृतराष्ट्र पुसायला लागलाय. म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रेची. संजया, कुरुक्षेत्रामध्ये जे काही घडायला लागलंय ते तू मला सांग. कारण आंधळी लोक खूप चाणाक्ष असतात. त्यांनी जर ठरवलं तर ते अध्यात्मामध्ये तितकीच प्रगती करू शकतात. रामभद्राचार्य महाराजांचा उल्लेख आपण काही दिवसांपूर्वीच केला होता. तेही दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहेत, पण ब्रह्म डोळा त्यांचा उघडा आहे आणि त्यामुळं ते सामान्य डोळस लोकांपेक्षा कितीतरी गहन पाठांतर त्यांनी केलेलं आहे. का तर आंधळे लोक तेवढेच धूर्त असतात. एक कथा मी ऐकली या संदर्भातली की एक आंधळा गुरु आणि डोळस शिष्य दोघं जण रस्त्यानं कुठंतरी जात होते आणि त्या रस्त्याच्या कडेला काही काकड्या, म्हणजे काकड्यांची रोपं होती आणि त्याला मोठमोठ्या चांगल्या काकड्या लागलेल्या होत्या. जाता जाता त्या शिष्यानं गुरुला विचारलं, आंधळ्या गुरुला, की गुरुजी, आपल्या ज्या रस्त्याच्या कडेला काही काकड्या दिसत आहेत, तर मी ते काकड्या तोडून घेऊ का? तर गुरु म्हणाले, नको बाळा, त्या कडू आहेत, तर तू त्या घेऊ नको. आता त्या डोळस शिष्याला प्रश्न पडला की आपले गुरु या रस्त्यानं आधी कधी गेलेत का? त्यांनी विचारलं, तुम्हाला कशा काय माहीत काकड्या कडू आहेत? तुम्ही या रस्त्यानं आधी कधी गेलात का? त्यांनी सांगितलं, नाही, आधी कधी गेलो नाही मी. मग तुम्हाला कोणी सांगितलंय का की या रस्त्याच्या कडेला ज्या काकड्या आहेत त्या कडू आहेत? नाही म्हणे, मलाही असं कोणी सांगितलं नाही आणि सांगण्याचा काही संदर्भही नाही. मग तुम्ही एवढ्या आत्मविश्वासानं कसं काय म्हणू शकता की काकड्या कडू आहेत? मला बघू द्या. आणि त्या मुलानं, खरंच त्या शिष्यानं काकडी आणली, खाऊन बघितली, अतिशय कडवट होती. पहिला घास तोंडात घेतल्याबरोबर त्यानं थुंकून टाकली. पण त्याला आश्चर्य वाटलं की तुम्ही आंधळे असून तुम्हाला कसं काय कळलं की या काकड्या कडू आहेत? त्या आंधळ्या गुरुनं सांगितलं, बाळा, जर या काकड्या गोड राहिल्या असत्या तर लोकांनी रस्त्याच्या कडेला ठेवल्या असत्या का? गोड असत्या तर लोकांनी लगेच तोडून त्या खाऊन टाकल्या असत्या. ज्या अर्थी या काकड्या रस्त्याच्या कडेला तशाच ठेवल्यात, याचा अर्थ त्या कडू असणं स्वाभाविक. आंधळी लोक धूर्त असतात, हुशार असतात, फक्त त्यांनी आपल्या आंधळेपणाला, कारण ज्यांची बाहेरची दृष्टी कमकुवत असते त्यांची आतली दृष्टी तितकीच ताकदवान असते. सायन्ससुद्धा सांगतात, मानसशास्त्रज्ञ आणि डोळ्यांचे डॉक्टरसुद्धा सांगतात की ज्यांना डोळे नसतात त्यांची आतली नजर, म्हणजे त्यांच्या हाताच्या स्पर्शाची ताकद, त्यांच्या मेंदूची ताकद, त्यांच्या नाकाची संवेदनशीलता ही जास्त असते. म्हणून आंधळी लोकंसुद्धा नुसता स्पर्श करून माणूस ओळखू शकतात, आवाजावरून माणूस ओळखू शकतात. कारण त्यांचे डोळे कमी जरी झाले तरी डोळ्यांची जी क्षमता आहे ती त्यांच्या कानाकडे वळलेली असते. म्हणून डोळे क्षीण झाले की कानं तीक्ष्ण होतात, आपोआपच होतात, स्वाभाविक आहेत. एनर्जी जी शरीरातली संवेदनता आहे, चेतनातंतू जे आहेत, ते एखादा अवयव कमकुवत झाला की लगेच दुसऱ्या अवयवाला त्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी थोडी जास्त ताकद देतात. आणि म्हणून जो आंधळा आहे त्याचे कान, त्याचं नाक, त्याचे हात जास्त ताकदवान असतात. आणि म्हणून आपल्याला शरीरात एखादा विकलांग भाग जरी असला तरी इतर गोष्टींचा तरी आपण चांगला उपयोग करून घेऊ शकतो. मी जाडदेवळेकर महाराजांबद्दल मागेही बोललो की ते दोन्ही डोळ्यांना आंधळे होते, पण श्रीमद भगवद्गीतेवर, श्रीमद भागवत महापुराणावर ज्ञानेश्वरीवर इतकं सुंदर प्रवचन द्यायचे, इतकं सुंदर श्लोक, वेगवेगळे संदर्भ, सुभाषितं, वेगवेगळे अभंग, वेगवेगळ्या ओव्यांची वेगवेगळे संदर्भ देऊन ते निरूपण करायचे. त्यांना ज्ञानेश्वरी पाठ होती, एवढी ताकद त्यांच्या ठिकाणी होती. डोळ्यांनी आंधळे असूनही, का तर डोळे जरी आंधळे असले तरी बुद्धी तीक्ष्ण होऊ शकते. धृतराष्ट्र मात्र दुर्दैवानं तसा नाही आहे. आणि म्हणून
माऊली म्हणतायत तरी पुत्र स्नेही मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीची. पुत्रस्नेहानं मोहित झालेला धृतराष्ट्र संजयाला विचारायला लागलाय की संजया सांग कुरुक्षेत्रावर काय घडतंय. इथपर्यंत आपण विवेचन केले. इथं आपण थांबूयात. उद्याच्या विवेचनामध्ये पुन्हा माऊली पहिल्या श्लोकाच्या दृष्टीनं जे विवेचन करतायत ते विवेचन आपण बघणार आहोत. ओवी क्रमांक 86 पासून साधारणपणे 92 पर्यंत आपण उद्या घेऊयात. कारण ऋतुजा मॅडम तुम्ही हे नोंदवून घ्या. 86 पासून 92 क्रमांकाच्या ओवीपर्यंतच्या ओव्या आपण उद्या निरूपणासाठी घेऊयात. कुणाला काही विचारायचं असेल तर त्याच्यासाठी आपण थोडा वेळ देऊया. तत्पूर्वी एकदा आपण माऊलींचा गजर करूयात. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.